चेंबूरमध्ये एका स्कूल बसवर अचानक एक मोठं झाड कोसळलं। हा अपघात चेंबूरमधील रस्ता क्रमांक 11 वर घडला। या घटनेच्या वेळी बसमध्ये शाळकरी मुले होती। प्राथमिक माहितीनुसार या अपघातात 10 शाळकरी मुले गंभीर जखमी झाले असून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। अपघातानंतर बचाव पथकांनी मुलाला बाहेर काढले, परंतु एक मूल आत अडकलं होतं। त्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते। झाड पूर्णपणे बसवर कोसळल्यानं छताचा चक्काचूर झाला, ज्यामुळे बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे। प्राथमिक माहितीनुसार बसमध्ये एकूण 13 शाळकरी मुलं होते। ही बस एका प्रतिष्ठित शाळेची होती। चेंबूरमधील रस्ता क्रमांक 11 वरून जात असताना बसवर अचानक एक मोठं झाड कोसळलं। अपघातात बसमधील 10 मुलं गंभीर जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे। सर्व जखमींना जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। एक मूल बसमध्ये अडकलं होतं आणि त्याला बाहेर काढण्यासाठी तातडीनं बचाव कार्य सुरू करण्यात आले। दरम्यान या भीषण अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे। या घटनेनंतर मोठ्या संख्येनं स्थानिक लोक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली। स्थानिक नागरिकांनीही बचाव कार्यात मदत करण्यासाठी स्वयंसेवा केली। यानंतर अग्निशमन दल, महानगरपालिका आणि पोलिसांची पथकं घटनास्थळी दाखल झाली। बसमध्ये अडकलेल्या मुलांना प्रथम बाहेर काढून नंतर रुग्णालयात नेण्यात आले। या घटनेनंतर स्थानिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला। राहुल शेवाळे म्हणाले की शाळेच्या बसमध्ये 13 ते 15 विद्यार्थी असल्याची माहिती मिळाली आहे। सर्वांना बाहेर काढण्यात आले असून एका विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय। बसवर पडलेलं झाड हटवण्यासाठी क्रेनही आणण्यात आले असून सध्या वेगानं काम सुरू आहे। चेंबूरमधील रोड 11 वर ही दुर्दैवी घटना घडली। ही बस मुलांना शाळेत घेऊन जात होती। त्यावेळी डायमंड गार्डन जवळ असलेल्या हेरिटेज इमारतीजवळच हे बसवर झाड कोसळलं। बसमध्ये 13 विद्यार्थी होते। 12 विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आलंय, अशी माहिती मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दिली आहे।